Good morning. Today we have to see one more topic, that is errors and measurements. Errors and measurements. Today we have to see one more topic, that is errors and measurements. Suppose actual length of a body, is suppose 100 सेंटीमीटर. समजा एखाद्या बॉडीची ऍक्च्युअल लेंथ आहे 100 सेंटीमीटर अँड मेजर्ड लेंथ ऍक्च्युअल लेंथ खरं तर त्याची 100च आहे, पण जर आपण मेजर करत असताना ती लेंथ समजा आपण 100.3 सेंटीमीटर जर समजा अशी मेजर केली किंवा समजा 99 सेंटीमीटर मेजर केली असताना हे 100 सेंटीमीटर, पण जर आपण मेजर करताना समजा 100.3 मेजर केली किंवा 99 सेंटीमीटर मेजर केली तर हिथं किती झालं, 0.3 सेंटीमीटर वाढ झाली, हिथं 1 सेंटीमीटर डिक्रीज झाली. म्हणजे हा जो डिफरन्स आहे ऍक्च्युअल आणि मेजर्ड यामध्ये जो डिफरन्स आहे या डिफरन्सला म्हणतात थोडक्यामध्ये एरर्स. हा जो डिफरन्स आहे हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. आणि देअरफॉर डेफिनेशन कशी होते बघा मग, द मॅग्निट्यूड ऑफ difference between आपण डिफरन्स घेतो कोणामध्ये, द ऍक्च्युअल मेजरमेंट, द ऍक्च्युअल व्हॅल्यू, फार तर म्हणा द ऍक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. द मॅग्निट्यूड म्हणजेच डिफरन्स हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. मग ते इन्क्रीज असेल किंवा डिक्रीज असेल पण ती पॉझिटिव्ह घ्यायची. द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज एरर ऑफ दॅट मेजरमेंट. व्हॉट इज एरर? The magnitude of difference between actual value and measured value is called as error in that measurement. Types of errors. म्हणजे या एरर्स कोणकोणत्या प्रकारचे असतात? व्हॉट इज एरर? The magnitude of difference between actual value and measured value is called as error. मग ह्या एरर कोणकोणत्या असतात? फर्स्ट ऑफ सिस्टमॅटिक एरर, फर्स्ट ऑफ सिस्टमॅटिक एरर. यामध्ये दोन टाईप आहेत. एक म्हणजेच instrumental error and perfection in experimental technique. Perfection in experimental technique. बघा
there are different types of errors. First of which systematic error. There are two types of systematic errors, that are instrumental error and perfection in experimental technique. आता instrumental error म्हणजेच काय? The errors introduced in the measurement due to defective calibration defective calibration of an instrument and improper use of instrument for given measurement. बघा, instrumental error. This type of error introduced due to defective calibration. Defective म्हणजे काय? चुकीच्या पद्धतीने जर कॅलिब्रेशन केलं असेल, इन्स्ट्रुमेंट मध्ये जे कॅलिब्रेशन केलं असतं, एखाद्या इन्स्ट्रुमेंट मध्ये जे कॅलिब्रेशन केलं असतं ते जर सगळं चुकीच्या पद्धतीने केलं, किंवा इम्प्रॉपर यूज ऑफ इन्स्ट्रुमेंट फॉर गिव्हन मेजरमेंट. समजा एखादं मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय, त्यासाठी वापरलं गेलेलं इन्स्ट्रुमेंट जर इम्प्रॉपर असेल, तर जर इन्स्ट्रुमेंट वरती केलेलं कॅलिब्रेशन डिफेक्टिव्ह असेल, त्याचं कॅलिब्रेशन समजा चुकीच्या पद्धतीने केलं असेल, किंवा ज्याचं मेजरमेंट करायचं आहे त्यासाठी वापरलं गेलेलं इन्स्ट्रुमेंट जर प्रॉपर नसेल. स्मॉल लेंथ मेजर करण्यासाठी आपण मायक्रोमीटर, व्हर्नियर कॅलिपर वापरतो. त्यापेक्षा थोडं मोठं मेजर करायचं असेल तर आपण स्केल वापरतो. अगदी फार मोठं मेजरमेंट करायचं असेल तर आपण मीटर स्केल पण वापरतो. म्हणजे ज्याचं मेजरमेंट करायचं आहे, ज्या क्वांटिटीचं मेजरमेंट करायचं आहे, त्यासाठी प्रॉपर असं इन्स्ट्रुमेंट असलं पाहिजे. जर तसं इन्स्ट्रुमेंट नसेल तरीही एरर निर्माण होते. फॉर एक्झाम्पल, समजा वी हॅव टू मेजर थिकनेस ऑफ पिन. आता पिनची थिकनेस मेजर करण्यासाठी एकतर आपल्याला मायक्रोमीटर वापरला पाहिजे, किंवा फार तर व्हर्नियर कॅलिपर वापरलं पाहिजे. जर आपण साधी स्केल वापरली तर त्याच्या साहाय्याने आपल्याला थिकनेस मेजर करता येत नाही. मेजर केली तर त्यामध्ये काही एरर निर्माण होते. म्हणजेच ज्याचं मेजरमेंट करायचं आहे त्यासाठी प्रॉपर असं इन्स्ट्रुमेंट असलं पाहिजे. एक तर त्या इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन व्यवस्थित असलं पाहिजे. ज्याचं मेजरमेंट करणार आहोत त्यासाठी प्रॉपर असंच इन्स्ट्रुमेंट असलं पाहिजे. जर असं नसेल तर जी एरर निर्माण होते त्याला म्हणतात इन्स्ट्रुमेंटल एरर. व्हॉट इज इन्स्ट्रुमेंटल एरर? परत एकदा बघा. The error introduced due to defective calibration of an instrument and improper use of instrument for given measurement. Such a type of error is called as instrumental error. And perfection in experimental technique, आपण ज्यावेळेस एक्सपेरिमेंट करतो त्यावेळी समजा डिफेक्टिव्ह सेटिंग केलं असलं तर, डिफेक्टिव्ह सेटिंग म्हणजेच काय, तर ज्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण मेजरमेंट करतो त्या इन्स्ट्रुमेंटची सेटिंग असते. प्रत्येक इन्स्ट्रुमेंट एका ठराविक पद्धतीने सेट करावं लागतं. मेजरमेंट घेण्यापूर्वी प्रत्येक इन्स्ट्रुमेंट हे एका ठराविक पद्धतीने सेट करावं लागतं. जर तशा पद्धतीने सेटिंग केलं नाही तर जी एरर निर्माण होते
त्याला म्हणतात इम्परफेक्शन किंवा परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. म्हणजे जो आपण एक्सपेरिमेंट करतो त्यासाठी आवश्यक असणारं टेक्निक जर वापरलं गेलं नाही तर जी एरर निर्माण होते त्याला म्हणतात परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. दिस इज अबाउट सिस्टमॅटिक एरर. There are two types of systematic errors. There are two types of systematic errors that are instrumental error and perfection in experimental technique. Instrumental error, the error introduced in the measurement due to defective calibration of an instrument and improper use of instrument for given measurement. And perfection in experimental technique, that is the error introduced due to defective setting of experiment, defective setting of instrument used for measurement of given quantity. And third one, that is personal error. पर्सनल एरर. तीन प्रकारच्या सिस्टीम एरर्स आहेत. तीन प्रकारच्या कोणत्या? इन्स्ट्रुमेंटल एरर, परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक आणि पर्सनल एरर. दिस टाइप ऑफ एरर इज यूज और दिस टाइप ऑफ एरर इंट्रोड्यूस ड्यू टू फॉल्ट ऑफ एन ऑब्झर्वर. फॉल्ट ऑफ एन ऑब्झर्वर म्हणजेच जो ऑब्झर्वर आहे त्याच्या चुकीमुळं. म्हणजेच ऑब्झर्वरनं ऑब्झर्वेशन करत असताना जर चूक झाली, ऑब्झर्वरने मेजरमेंट घेत असताना जर काही चूक झाली तर त्या एररला म्हणतात पर्सनल एरर. और केअरलेस इन टेकिंग ऑब्झर्वेशन, केअरलेस इन टेकिंग मेजरमेंट म्हणजेच ऑब्झर्वेशन घेत असताना समजा आपण केअरलेस केलं, काळजी घेतली नाही, तरी पण एरर होते. एक तर चुकीच्या पद्धतीनं मेजरमेंट केलं किंवा केअरलेसपणा दाखवला तर ही एरर पर्सन कडून होते, म्हणून ह्याला म्हणतात पर्सनल एरर. व्हॉट इज पर्सनल एरर? द एरर introduced in the measurement due to fault of an observer as well as careless in taking observation. These are systematic errors. There are three systematic errors: instrumental error, perfection in experimental technique, and personal error. This is about systematic error. One more, that is random error. R-A-N-D-O-M, random error. The error introduced due to random conditions. R-A-N-D-O-M, random conditions. Such as temperature, pressure, humidity, like this. काही वेळेला आपण मेजरमेंट घेत असताना काही रॅन्डम कंडिशन चेंज होत असतात. सराउंडिंग कंडिशन्स सडनली चेंज होत असतात. म्हणजे समजा टेम्परेचर चेंज होत असेल, ऍटमॉस्फेरिक प्रेशर चेंज होत असेल किंवा ह्युमिडिटी चेंज होत असेल तर यामुळे देखील काही प्रमाणात एरर निर्माण होऊ शकते. सच एरर इज कॉल्ड ॲज रॅन्डम एरर. व्हॉट इज रॅन्डम एरर? द एरर इंट्रोड्यूस इन द मेजरमेंट ड्यू टू रॅन्डम कंडिशन्स सच ॲज टेम्परेचर, प्रेशर, humidity, like this. It may be positive or negative. ही एरर पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह पण असू शकते. म्हणजे काही वेळेला
आपण जे मेजरमेंट घेतो त्यामध्ये आपला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स वाढू शकतो किंवा डिफरन्स कमी पण होऊ शकतो. इट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. इट कॅनॉट बी कम्प्लिटली एलिमिनेटेड. ही एरर आपल्याला पूर्णपणे काढून टाकता येत नाही. ह्या एरर्स आपल्याला कमी करता येतात किंवा काढून टाकता येतात. यामध्ये आपल्याला आवश्यकता घेतली तर आपल्याला हे एरर काढून टाकता येतात. पण रॅन्डम एरर पूर्णपणे काढता येत नाही, परंतु काही प्रमाणात ही एरर कमी करू शकतो बाय टेकिंग नंबर ऑफ रीडिंग्स. बाय टेकिंग number of readings and then determine their average, and then determining their average. A random error produces due to some surrounding conditions that are temperature, pressure, humidity. ह्या काय गोष्टी आपल्या हातात नसतात. सराउंडिंगच्या ज्या कंडिशन्स आहेत ह्या काय आपल्या हातात नसतात. त्यामुळे ही एरर पूर्णपणे काढून टाकता येत नाही, पण कमी करता येते. कशी करायची? बाय टेकिंग नंबर ऑफ रिडिंग्स. एकाच मेजरमेंटचे डिफरंट रिडिंग घ्यायचे, एकाच मेजरमेंटचे जास्त रिडिंग घ्यायचे, नंतर त्यांची ऍव्हरेज काढायची. म्हणजे सर्वसाधारणपणे सरासरी आपल्याला ऍव्हरेज रिडिंग हे नियरली इक्वल मिळत असतं. दिस इज अबाउट रॅन्डम एरर. व्हॉट इज रॅन्डम एरर? डेफिनेशन परत पहा. द एरर introduced in the measurement due to random conditions such as temperature, pressure, humidity, etc. It may be positive or negative. Such a type of error cannot be completely eliminated but can be minimized by taking number of readings and then determine their average. म्हणजेच काय करायचं, त्याची आपल्याला काही रिडिंग घेता येतील. एक 5-6 रिडिंग घेतली आणि त्याचं जर आपण ऍव्हरेज काढलं, काही रिडिंग मध्ये एरर पॉझिटिव्ह येईल, काही रिडिंग मध्ये निगेटिव्ह येईल. जर आपण ऍव्हरेज काढलं तर मात्र आपलं मेजरमेंट नियर इक्वल येऊ शकतं. दिस इज अबाउट रॅन्डम एरर. म्हणजे हे झालं एरर्स अँड मेजरमेंट्स. व्हॉट इज एरर? द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन actual value and measured value is called as error. There are mainly two types of errors, that are systematic error and personal error. Systematic error, instrumental error, perfection in experimental technique, and personal error. Instrumental error, the error introduced in the measurement due to defective calibration of instrument and improper use of instrument for given measurement. Perfection in experimental technique, the error introduced due to defective setting of instrument. And personal error, the error introduced due to fault of an observer and careless in taking observations. These type of errors can be eliminated by taking proper, म्हणजे जर समजा हे आपल्याला एरर काढून टाकायचे असतील तर these type of errors can be eliminated by taking proper and well calibrated instrument. म्हणजे जे आपण इन्स्ट्रुमेंट वापरणार आहोत ते प्रॉपर असलं पाहिजे, म्हणजे योग्य असलं पाहिजे. विथ वेल कॅलिब्रेटेड, कॅलिब्रेशन त्यावर असलं पाहिजे. फॉलोइंग प्रॉपर एक्सपेरिमेंटल प्रोसिजर, म्हणजे जे आपण टेक्निक वापरणार आहोत त्याची जी प्रोसेस आहे ती प्रॉपर असली पाहिजे. अँड बाय रिमूव्हिंग पर्सनल एरर, म्हणजे या सर्व एरर्स आपल्याला मिनिमाइज करता येतात किंवा काढून टाकता येतात. दिस टाइप ऑफ एरर्स कॅन बी minimized or eliminated by using proper and well calibrated instrument, by proper experimental procedure, as well as by removing personal error.
and one more, that is random error. The error introduced due to some random conditions such as temperature, pressure, humidity, etc. It may be positive or negative. This type of error cannot be completely neglected but can be minimized by taking number of readings and taking or determining average value. Okay, this is about errors and measurements. आज आपण एवढंच पाहू. नेक्स्ट पिरियड आपण काय पाहतो तर ह्या एरर्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केल्या जातात. एस्टिमेशन ऑफ एरर्स, ह्या एरर्स कॅल्क्युलेट कशा करतात ते आपण नेक्स्ट पिरियडला पाहूया. ओके.